आपण या महिन्यामध्ये भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत। तर याच अमृत महोत्सवाचा एक उपक्रम म्हणून मी स्वतः रजिया सुलताना एक 75 कडव्याची महिलांच्या आयुष्यावर बाया नावाची पोस्टर कविता केलेली आहे। अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये तिने केलेली प्रगती आणि तिचा झालेला संघर्ष यावरचं हे कथन बाया या कवितेमध्ये आहे। तर 75 कडव्यांची ही पोस्टर कविता आहे। महिला सक्षमीकरणासाठी भांडतात झगडतात बाया, स्त्री पुरुष समानतेसाठी संघर्ष करतात बाया, पुरुषापेक्षाही 2 पावले पुढे आहेत बाया, म्हणूनच ताठ मानेने सर्वत्र मिरवतात बाया, अभिमानाने जगाला विचारतात बाया, सांगा पाहू असे कोणते क्षेत्र आहे जिथे आमचा वावर आणि पावर नाही, आदिशक्ती सावित्री फातिमाच्या लेकी आहे बाया, कर्तृत्ववान असूनही बाई म्हणून कमी लेखलेच कोणी तर, शब्दांनी आसूड ओढतात बाया, अपमानाचा बदला घेऊन आत्मसन्मान जगवतात बाया, कर्तबगारीवर घेतलीच कोणी शंका तर, सिद्धीच्या जोरावर अफाट प्रसिद्धी मिळवतात बाया, लाचारी नाकारून स्वावलंबी होतात बाया, कौशल्याच्या बळावर अस्मिता निर्माण करतात बाया, दैवावर विसंबून न राहता अनुभवाच्या बळावर नशिबाला उजाळा देतात बाया, हस्तरेषेवर विश्वास न ठेवता मनगट खंबीर करतात बाया, मी कोणच्या पसाऱ्यात मनातील कचरा तसाच राहतो, पण घर लख्ख ठेवतात बाया, भांडी घासांना कपडे धुताना मनातील भावनिक मळ बाहेर काढतात बाया, घराची फरशी पुसताना ती सूचना देते आत येणाऱ्यांना, थोडा वेळ बाहेरच थांबा, ओली फरशी पुन्हा मळायला नको ह्याची दक्षता घेतात बाया, घरातील धुंदी भांडी लादी पुसताना मनात साठलेली कड सल आसवाच्या सोबतीने सकारात्मक लयीत बाहेर काढतात बाया, जे घर कधी तिचे नसतेच त्याचाही मनस्वी विचार करतात बाया, जत्रेत फिरायला गेल्यानंतर स्वतःकरिता काही न घेता घर सजावटीच्या वस्तू आणतात बाया, काळ्या मातीशी एकरूप असतात बाया, ऊन वारा पाऊस झेलून जेव्हा पीक येते मोहरून तेव्हा आनंदित होतात बाया, 2 हात 10 बोटाचा किती उपयोग करतात बाया, चुलीपुढे रांधतात भाकरी थापतात, 2 बोटाने रांगोळी काढून घर सजवतात बाया, लिहिता बोलता वाचता हसतानाही रडणं विसरतात बाया, कष्टाचा मार्ग स्वीकारून यशाला गवसणी घालतात बाया, रूढी परंपरा भाषा जात धर्माची बंधने तोडतात बाया, सासर माहेर नातेवाईक शेजारी सर्वांना बांधून ठेवतात बाया, घरावर नावाची पाटी नसताना, घराची टॅक्स पावती तिची नसताना, घराची लक्ष्मी खूप चांगली आहे असे ऐकताच डॉलरचा भाव खातात बाया, सर्वांच्या आवडीनिवडी लक्षात ठेवून प्रत्येकाची मने तृप्ते करतात बाया, 12 महिन्यासाठीचे वाळवण चिवडण करताना रात्रंदिवस राबतात बाया, सगळ्या ऋतूची कामे मुखपाठ करतात बाया, सगळे डबे काठोकाठ भरून ठेवतात बाया, कोणत्या डब्यात काय आहे नाव न लिहिताही नजरेने सांगतात बाया, गल्ली बोळात झाडू विकतात बाया, कमरेला बाळ बांधून जाते पाटे टाकवतात बाया, केसाच्या मोबदल्यात भांडी विकतात बाया, कांगारू बॅगेत बाळाला टाकून 2 व्हीलर चालवतात बाया, कितीही पाहुणे येऊ दे तासात स्वयंपाक करतात बाया, कमी पडत असलेल्या भाजीत गरम पाण्याने रस्सा वाढवतात बाया, दिखाऊ झगमडीचे जगणं नाकारतात बाया, जास्त दिवस चालणारे जाडे भरडे मळखाऊ वस्त्र वापरतात बाया, घरात कितीही गोंगाट असू दे सगळं काही ऐकतात बाया, कपडे अंगणात धुतांनी कुकरच्या शिट्या मोजतात बाया, मोबाईलवर माहेरच्या लोकांशी बोलतात बाया, गॅस विजला तरी गॅसवरची भाजी करपली तरी हरणीच्या वेगाने फोन सकट स्वयंपाकघरात पडतात बाया, अलाराम शिवाय नियोजन वेळेतच रोज उठतात बाया, सर्व जास्तीच्या कामाची यादी मेंदू ठेवतात बाया, जन्मापासून मरेपर्यंत राबतात बाया, एका आयुष्यात अनेक आयुष्य भोगतात बाया, माहेरी आई वडील भाऊ बहिणीची काळजी घेतात बाया, सासरी सासू सासरे पती मुलांची पाळीव प्राण्यांचीही सेवा करतात बाया, मनाविरुद्ध घडत असतानाही वयात आलेल्या मुलांचे ऐकतात बाया, बरेच काही पटत नसताना
नातवांचे लाड पुरवतात बाया. इच्छा नसतानाही मन मारतात बाया. बोलता येत असूनही चूप राहतात बाया. आपल्या ज्ञानाचा उपयोग वादापेक्षा सुसंवादावर करतात बाया. थोडा वेळ खोटे बोलून पैसे साठवतात बाया. अडीअडचणीला तेच पैसे काढून घराची इज्जत वाचवतात बाया. पतीच्या व्यसनामुळे विधवा तलाकशुदा होतात बाया. पण लेकरासाठी मायसोबत बापही बनतात बाया. लोकसंख्या वाढ रोखण्यास हातभार लावतात बाया. गर्भपात आणि गर्भनियोजनही लाखाने करतात बाया. बाळाच्या पाळणादोरी सोबतच तिरंगी झेंड्याची दोरी ओढतात बाया. गाव सरपंच, मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती पदही भूषवतात बाया. आनंदाच्या क्षणी झिंगाट होऊन नाचतात बाया. शेजाऱ्यांचे दुःख बघून गळा फोडून रडतात बाया. संसार टिकवण्यासाठी पतीचाही मार खातात बाया. पण तो जर तिच्या लाचारीला मजबुरी समजत असेल तर पोलीस स्टेशन कोर्टाचा हिसका दाखवतात बाया. नववधून झाल्यानंतर पतीच्या मागे चालतात बाया. पण तोच पती आजारी पडल्यानंतर स्वतः गाडी चालवून त्याला दवाखान्यात नेतात बाया. एकदा सत्यवानाची सावित्री बनतात बाया. कर्ज मागणाऱ्यांना घरी नाही नवरा असं खोटं सांगतात बाया. मुलांच्या पालक सभेतही वेळातला वेळ काढून हजेरी लावतात बाया. राशनच्या दुकानातही तास 2 तास रांगेत उभ्या राहतात बाया. बचत गटाचे कर्ज काढून संसाराला हातभार लावतात बाया. पती आत्महत्येनंतरही कमरेला पदर खोचून स्वकष्टाने शेती करतात बाया. कोरोना काळात कोरोना युद्ध झाल्या बाया. शेकडो किलोमीटरवरून सायकलवर बसून बापाला घरी आणतात बाया. पायात बूट नसूनही मैदानात धावतात बाया आणि भारत देशासाठी ऑलिम्पिक पदक खेचून आणतात बाया. मुलांचेही काम अलीकडे प्रामाणिकपणे करतात बाया. प्रेताला खांदा आणि अग्निसंस्कारही धीटपणे करतात बाया. समाजाच्या नजरेत स्वतःच्या पायातील वाहन समजतात बाया. पाठलाग करणाऱ्या मजनूला त्याच चपलेने धडा शिकवतात बाया. कसायाला दिली गाय आणि तिची आशा काय याच भ्रमात जगतात बाया. विनाकारण कोणी डिवसले तर म्हारक्या गायी सारख्या हुंदाळ्या देतात बाया. मृत्यूच्याही उंबरठ्याला स्पर्श करून परत येतात बाया. पुरुषाला बापाचा दर्जा देण्यास जीव घेण्या बाळंतपणाचा त्रास सोसतात बाया. सकाळी गादी काढण्यापासून तर रात्रीला गादी टाकेपर्यंत निरंतर काम करतात बाया. तरी देखील दिवसभर काय करते असे ऐकून घेतात बाया. कान बहिरे करून समाजाचे टोमणे खातात बाया. समोरच्याची नजर आणि नियत ओळखण्यात पटाईत आहेत बाया. फक्त रेपच नाही तर गँगरेपचाही सामना करतात बाया. ॲसिड हल्ल्यानंतरही आत्मविश्वासाने सौंदर्य स्पर्धेत उतरतात बाया. व्रतवैकल्ये रोजा नमाज करताना स्वतःला विसरतात बाया. पोथ्या, पुराण, कुराण पठण करताना इतरांकरता दुआ मागतात बाया. घरची सगळे कामे करून पायी शाळेत जातात बाया. दरवर्षीच 10वी 12वी परीक्षेत मेरिट लिस्टमध्ये येतात बाया. अंगावर दुखणं काढून घरातील सदस्यांची सेवा करतात बाया आणि दौडीतील भाकरीचा अंदाज घेऊन उपासाचा बहाणा देतात बाया. पदवीधर असूनही तुला काय करते रोजच ऐकतात बाया. लागलीच बोलायला जर ती तुला जास्त करते काय असे ऐकतात बाया. अंगावर व्रण येईपर्यंत मार खातात बाया आणि दवाखान्यात गेल्यानंतर बाथरूममध्ये घसरून पडली असं डॉक्टरांशी खोटं बोलतात बाया. उभा जन्म रांधावाडा उष्टीकाडा घालवण्यात काढतात बाया. फुकटात बिना मजुराच्या सालदारासारख्या राबतात बाया. तुमच्याच घरात तुमच्या वस्तू शोधून हातात देतात बाया. रागाच्या भरात हाकलल्यानंतर रात्री बेरात्री घराबाहेर पडतात बाया. तुमच्या घराचे अंगण तुळशी रुंदावून सांगते घरात आहे बाया. घराचे लॉजिंग बोर्डिंग होईल जर घरात नसल्या बाया. क्षणाची पत्नीनी अनंत काळाची माता तुमच्याकरता बनतात बाया. तरुणपणी तिचा इतका क्षण करूनही म्हातारपणा शुश्रूषा करतात बाया. संसार करताना सर्वांचे गुन्हे लपवतात बाया. दुःखी असूनही मी आनंदात आहे असे माहेरी सांगतात बाया.
जंगलात जाताना वाटेवरच्या नदीवर कपडे धुतात बाया आणि जंगलातून घरी येताना डोक्यावर गवताचे ओझे आणतात बाया. अमाप पगार असूनही नवऱ्याकडे चेकवर सही करून देतात बाया. रोजचे अपडाऊन करताना पैशाकरता नवऱ्याकडेच हात पसरतात बाया. संधी असूनही घर संसाराकरता प्रमोशन नाकारतात बाया आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्याकरता स्वेच्छानिवृत्ती घेतात बाया. संसारात सर्वांचेच गुणदोष पोटात लपवतात बाया. बोलता येत असूनही भांडणात मुक्या होतात बाया. इतरांना अश्रू दिसू नये म्हणून डोळ्यात कचरा गेलाय म्हणतात बाया. रडतानाही कोणी आल्याचे बघून हसण्याचे नाटक करतात बाया. सकाळच्या लगबतीतही अंगणात सुंदर रांगोळी काढतात बाया. दुसरीकडे चुलीत सरपण सरकवून चहाचं आंधण मांडतात बाया. घड्याळीकडे बघत बघत झटपटीने काम करतात बाया. मुलांच्या हातात टिफिन देऊन झटपट केसाचा अंबाडा बांधतात बाया. वालीने अचानक चाट देताच मोलकरीण बनतात बाया. कामाच्या घाई गर्दीतही लॅपटॉपवरचे मेल चेक करतात बाया. ऑफिसमधून निघताना गाडीला किक मारताना कामाची यादी आठवतात बाया. दूध भाजी फळे घेऊन डिक्कीत कोंबतात बाया. दारात पाय टाकताच न थकता कामाला लागतात बाया. दिवसभर न दिसलेल्या बाळाला बघून रिलॅक्स होतात बाया. घड्याळीच्या काट्याप्रमाणे वर्षानुवर्ष असंच जगतात बाया. एका हाताने झाडू मारत दुसऱ्या हाताने मोबाईलवर बोलतात बाया. सगळं करूनही कौतुकाच्या प्रतीक्षेत असतात बाया. बाईपणाचे स्वागत करताना स्वतःला स्मार्ट म्हणून घेतात बाया. वयोमानाप्रमाणे चेहऱ्यावरचे हास्य गालावरच्या सुरकुत्या लपवतात बाया. जगण्याचे गुपित सांगणाऱ्या अनेक युक्त्या सांगतात बाया. या मनाचं त्या मनाला दुःख कळू देत नाही बाया. अवघे आयुष्य सुखदुःखाचा लपंडाव खेळतात बाया. आयुष्यभर न पटणाऱ्या पतीशी मरेपर्यंत संसार करतात बाया. मुलाबाळांकरता आपल्या स्वप्नाचा त्याग करतात बाया. पाण्यासारखे प्रवाहित होऊन निरंतर जगतात बाया. अनेकांचे गृहीतुके सांभाळून मन मारतात बाया. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी जीवन संघर्ष सांगतात बाया. बरंच सांगितलं आणि बरंच राहून गेलं असे मानतात बाया. इतक्या वर्षानंतरही प्रश्न तोच कायम का असे समाजाला विचारतात बाया. कुमारी सौभाग्यवती श्रीमतीच्या परिघातून स्वतःच बाहेर पडतात बाया. प्रतिकूलतेतून आम्ही समोर जात आहे समाजाला दाखवून देतात बाया. येथून पुढे त्यांच्या प्रगतीला कधीच थांबू देणार नाही बाया. दोन पायाच्या मधल्या समीकरणावर जगणार नाही बाया आणि उंच आकाशात भरारी घेऊन क्षितिज काबीज करणार बाया. क्षितिज काबीज करणार बाया.